जय शिवराय मित्रांनो शेतकरी ड्रोन अनुदान योजना शेतकऱ्यांना 50% अनुदानावरती शासनाच्या माध्यमातून ड्रोन उपलब्ध करून दिले जातात आणि हीच योजना नेमकी कोणासाठी राबवली जाते, याच्या अंतर्गत कोण पात्र असतं, अनुदान किती दिलं जातं, अर्ज कुठे करायचा, याच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, गेल्या काही दिवसापासून खरंच शेतकऱ्यांना 50% ड्रोनवरती अनुदान दिलं जातं का, वैयक्तिक शेतकरी अर्ज करू शकतो का, अर्ज केल्यानंतर कागदपत्र कोणती अपलोड करावी लागतात वगैरे वगैरे बरेच सारे प्रश्न कमेंटच्या माध्यमातून विचारले जात आहेत आणि याच अनुषंगाने आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून ही माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर फवारणी करत असताना औषधामुळे होणारे मृत्यू असतील, अपघात असतील, औषध वाया जाणं असेल, त्याच्यासाठी लागणारी वेळेची जे काही लागणारा वेळ असेल, या वेळेची बचत करणं असेल, अशा अनेक साऱ्या बाबीच्या अनुषंगाने महत्वाची अशी योजना म्हणजे ड्रोन। कारण ड्रोनच्या माध्यमातून कमी वेळामध्ये जास्त क्षेत्र फवारणी करणं, औषधापासून होणारे अपघात वाचणं, कमी वेळामध्ये जास्त कमी खर्चामध्ये जास्त फवारणी करणं, अशा प्रकारचे अनेक सारे फायदे येतात। याचबरोबर याच्या माध्यमातून जे काही ग्रामीण उद्योजक असतील यांना एक रोजगाराची संधी देखील उपलब्ध करून दिली जात आहे। कारण जर ड्रोन उपलब्ध झाला तर आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या फवारणीची कामं सुद्धा या ड्रोनच्या माध्यमातून केली जाऊ शकतात आणि अशा प्रकारचे अनेक सारी उद्दिष्ट घेऊन केंद्र शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 50% अनुदानावरती ड्रोन देण्यासाठी ही योजना राबवली जात आहे। मित्रांनो, केंद्र शासनाच्या माध्यमातून नमो ड्रोन दीदीच्या माध्यमातून महिला शेतकऱ्यांना, महिला लाभार्थ्यांना 80% अनुदानावरती ड्रोन उपलब्ध करून दिले जातात, ज्याच्यामध्ये 8 लाख रुपयापर्यंत अनुदान दिलं जातं। याचबरोबर ड्रोन कॅरियर जे आहे त्याला जवळजवळ 1.5 लाख रुपयापर्यंत अनुदान दिलं जातं। या वेगवेगळ्या बाबी राबवल्या जातात। परंतु जे काही पुरुष शेतकरी आहेत अशा पुरुष शेतकऱ्यांना सुद्धा या किसान ड्रोनच्या अंतर्गत अनुदान दिलं जातं। कृषी यांत्रिकरण उपअभियान अर्थात SMAM च्या अंतर्गत किसान ड्रोन नावाची बाब समाविष्ट करण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये अल्पभूधारक, अत्यल्पभूधारक, SC ST असे जे काही विविध प्रवर्गातील लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांना 50% पर्यंत अर्थात 5 लाख रुपयापर्यंत अनुदान दिलं जातं आणि जे काही बहुभूधारक शेतकरी आहेत अशा बहुभूधारक शेतकऱ्यांना 40% 4 लाख रुपयापर्यंत अनुदान दिलं जातं। मित्रांनो, याच्या अंतर्गत आपण जर पाहिलं तर वैयक्तिक शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकऱ्यांचे गट, महिला बचत गट असे जे काही वेगवेगळ्या प्रवर्ग आहेत हे याच्या अंतर्गत अर्ज करू शकतात। आता याच्यामध्ये वैयक्तिक शेतकरी जर अर्ज करत असेल तर तो शेतकरी कृषी पदवीधर असावा। कृषी पदवीधर म्हणून याच्या अंतर्गत वैयक्तिक शेतकरी म्हणून अर्ज करता येतो। याच्या अंतर्गत जर वैयक्तिक शेतकरी कृषी पदवीधर नसेल तर तो ग्रामीण उद्योजक असावा। कारण याचे कागदपत्र अपलोड करत असताना तुम्हाला गटाची नोंदणी किंवा तुमचं कृषी पदवीधर असेल तर त्याच्या संदर्भातील सर्टिफिकेट किंवा जर तुम्ही ग्रामीण उद्योजक असाल तर उद्यमी मित्राच्या पोर्टलला झालेली तुमची नोंदणी या ठिकाणी आवश्यक असणार आहे। याच्यामध्ये अर्जदाराची स्वतःची शेतजमीन असावी, अर्जदार हा सरकारी नोकरीमध्ये नसावा, अशा प्रकारच्या काही याच्यामध्ये अटी आहेत आणि अशा अटी शर्तीच्या अधीन राहून कागदपत्राच्या आधारे लाभार्थ्यांना याच्यामध्ये अनुदान दिलं जातं। याचा अर्ज करण्यासाठी महाडीबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टलवरती ड्रोनची ऑप्शन देण्यात आलेली आहे। याचा अर्ज कसा करायचा याच्याबद्दल आपण यापूर्वीच एक सविस्तर असा व्हिडिओ बनवलेला आहे। तो व्हिडिओ तुम्ही वरती सजेशन मध्ये दिलेल्या लिंक वरती, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये एक लिंक दिलेली आहे त्याच्यावरती पाहू शकता। आणि जर दोन्ही ठिकाणी पाहता आला नाही तर कमेंट नक्की करा, तुम्हाला कमेंट मध्ये सुद्धा मी त्या व्हिडिओची लिंक नक्की देईन। आणि अशा प्रकारे तुम्ही महाडीबीटी फार्मर स्कीमच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून या किसान ड्रोन योजनेच्या अंतर्गत 50% अनुदानासाठी पात्र होऊ शकता, लाभ घेऊ शकता। तर बऱ्याच मोठ्या प्रमाणात ड्रोन, वैयक्तिक लाभार्थी याच्यासाठी आवश्यक असणारे कागदपत्र वगैरे विचारले जात होते। आता किसान ड्रोन साठी कागदपत्रामध्ये कोटेशन, टेस्ट रिपोर्ट हे आवश्यक असतं। टेस्ट रिपोर्ट हे त्याच ड्रोनचं द्या जे ड्रोन नोंदणीकृत असलेली संस्था आहे, ज्याने केंद्र शासनाकडे नोंदणी केलेली असेल अशा संस्थेच्या माध्यमातूनच तुम्ही ड्रोन घ्यायचा आहे आणि त्याच संस्थेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या ड्रोनचा टेस्ट रिपोर्ट आणि कोटेशन तुम्हाला जोडायचं आहे। कोटेशन जे दिलेलं असेल त्या किमतीच्या 50% किंवा जास्तीत जास्त 5 लाख रुपये या मर्यादेमध्ये हे अनुदान दिलं जातं। तर मित्रांनो, ड्रोन अनुदान योजनेच्या संदर्भातील विचारली जाणारी एक महत्वाची अशी माहिती होती जी आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह। धन्यवाद।